ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. समाजामध्ये वाढत चाललेली नकारात्मकता, तणाव आणि परस्परांमधील दुरावा कमी करून आनंदी, संवेदनशील आणि माणुसकी जपणारा समाज घडवण्याच्या उद्देशानं कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी संपूर्ण जुलै महिना मंथ ऑफ काइंडनेस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येकानं दररोज किमान एक चांगली कृती करण्याचा संकल्प करावा असं त्यांनी म्हटलं. तर यशोधन कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर थोरात म्हणाल्यात की युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, हिंसाचार आणि नकारात्मकता या बातम्यांमुळे समाजामध्ये नैराश्य वाढत आहे. अशा वातावरणात दयाळूपणा, कृतज्ञता आणि माणुसकी जपणाऱ्या छोट्या छोट्या कृती समाजामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं, पशुपक्ष्यांची काळजी घेणं, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहीम राबवणं, आई वडिलांना मदत करणं, आजी आजोबांशी संवाद साधणं, समाजासाठी काम करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, अशा साध्या कृतींमधनं आनंदाची साखळी निर्माण होऊ शकते असं त्यांनी म्हटलं. एक व्यक्ती 10 जणांना, 10 जण 100 जणांना आणि 100 जण हजारो लोकांना प्रेरित करू शकतात. दयाळूपणाची ही साखळी समाजामध्ये प्रेम, आत्मीयता आणि विश्वास वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, महिला, युवक आणि नागरिकांचा जुलै अखेर काइंडनेस चॅम्पियन म्हणून गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून ही चळवळ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. विशेषतः जेनझी तरुणांनी या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. तर जुलै महिन्याच्या हिरवाईसोबत मानवतेची देखील हिरवाई फुलवूया आणि आनंदी समाज घडवण्यासाठी प्रत्येकानं मंथ ऑफ काइंडनेस मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. नमस्कार. खरं तर एक छोटासा प्रोग्राम घेऊन मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. जुलै महिना हा आपण सर्वजण मिळून काइंडनेस मंथ म्हणून सेलिब्रेट करूया अशी रिक्वेस्ट मी खरं तर सगळ्यांना आज इथे करत आहे. कसं आहे की दयाळूपणा, चांगुलपणा, कोणाची मदत करणे, कोणाला छोटासा आनंद जर आपल्याला देता आला तर नक्कीच हे आपल्या मानवतेसाठी खूप खूप गरजेचं आणि खूप फायदेशीर आपल्या सगळ्यांसाठी असणार आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये जेव्हा आपण बघतोय की अमेरिका इराणवर बॉम्ब टाकते, इस्रायल इराणवर बॉम्ब टाकते, इराण इस्रायलवर बॉम्ब टाकतंय, असं सगळं चालू असताना कुठे मारधाडच्या न्यूज येत आहेत, कुणी अत्याचारांच्या न्यूज येत आहेत, असं सगळं चालू असताना एक पॉझिटिव्ह न्यूज जी आहे, ज्याच्या शोधात आपण सर्वजण आहोत, वाट बघून आहोत, तर ही जर येत नसेल तर ती क्रिएट करावी लागते. तर मला असं वाटतं की जुलै महिना हा काइंडनेस मंथ आपण सेलिब्रेट करून एक आपण सर्वजण आपल्या जगासाठी आणि आपल्या मानवतेसाठी खूप काही आपण करू शकतो. खरं काइंडनेस म्हणजे दयाळूपणा किंवा करुणा किंवा चांगुलपणा हा आपल्या कोणत्या व्यक्तीविषयी असू शकतो किंवा आपल्या पर्यावरणाविषयी असू शकतो किंवा कोणत्या मुख्य प्राण्यांविषयी असू शकतो. आपल्याला चांगली एक आपली छोटीशी चांगली कृती हे जग बदलण्याची ताकद त्या कृतीमध्ये असू शकते. त्याचे रिझल्ट्स बहुतेक लगेच नाही दिसणार की मी चांगलं केलं तर त्याचं लगेच आपल्याला रिझल्ट नाही दिसणार, पण काही वर्षानंतर नक्कीच त्याचे रिझल्ट तुम्हाला पुन्हा भेटतील. पण एक चांगली कृती जी आहे, जर आपण रोज
एक चांगली कृती केली तर त्याचा नक्की इम्पॅक्ट ह्या जगाच्या काइंडनेस इंडेक्स आणि हॅपीनेस इंडेक्सवरती होऊ शकतो. मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना जर आपण 10 जण एक चांगली कृती करायला गेलो रोज तर एवढा इम्पॅक्ट होणार नाही. 100 जणांनी केला तर थोडाफार होईल, 1000 जणांनी केला तर थोडा चांगला होईल, पण सगळ्यांनीच केला तर किती इम्पॅक्ट जो आहे तो चांगला होऊ शकतो. आपण कोणाला मदत करू शकतो, आपण कोणाला मदतीचा हात देऊ शकतो. फक्त एक स्माईल नी पण बऱ्याचदा समोरच्याला आनंद भेटू शकतो. कुणी नाराज मित्र असेल त्याला सॉरी म्हणून जादू की झप्पी देऊ शकतो, किंवा आपल्या मुख्य प्राण्यांना पावसाळ्याचे दिवस आहेत त्यांना काही शेल्टर देता येईल का, त्यांना काही खाऊ घालता येईल का, असं काही करू शकतो. आपल्या आजी आजोबांबरोबर खूप दिवसापासून बोललो नसेल तर मन मोकळ्या त्यांच्याबरोबर फोनवरती गप्पा मारू शकतो, आईला मदत करू शकतो, वडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करू शकतो. आपलं पर्यावरण, आपलं घर, शाळा किंवा काही असो, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी आपण स्वच्छता राखू शकतो. आणि जे आपल्यासाठी दिवस आणि रात्र काम करत असतात, जे खूप मेहनत करत असतात, त्यांना एक थँक्यू जरी आपण म्हटलं तरी त्यांना खूप आनंद होऊ शकतो. अशा खूप सिंपल, कारण काही चांगलं करण्यासाठी पैशांचीच किंवा खूप मोठं काही करण्याची गरज नसते. चांगलं करण्यासाठी फक्त मनातून इच्छा पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं. आणि जर आपण सगळेजण जर मिळून काहीतरी चांगलं रोज काही ना काही करत राहिलो तर ह्या जुलैच्या महिना अखेरीस आपल्याला त्याचे खूप वेगवेगळे रिझल्ट्स जे आहे ते भेटणार आहे. मी बऱ्याचशा शाळेंना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की आपल्या काइंडनेस मूवमेंटमध्ये पार्टिसिपेट करायला. मी फार एक्साइटेड आहे आणि मी वाट बघू नये की आपले जेन झी आणि जेन अल्फा हे मुलं मुली जे आहेत ते काय त्यांचे इमॅजिनेशन पॉवर यूज करून ते काय आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. बहुतेक त्यांच्याकडनंही आपल्या सगळ्यांना खूप काही शिकायला भेटणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्रित येऊया, रोज एक चांगली कृती करूया आणि ह्या जगाचा आणि आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा आणि तालुक्याचा काइंडनेस इंडेक्स जो आहे तो ग्राफवरती गेला पाहिजे. आणि काइंडनेस इज इक्वल टू हॅपीनेस. त्याच्यामुळे जर तुम्ही चांगली कृती केली तर त्याचा आनंद हा तुम्हालाही भेटणार आहे, समोरच्यालाही भेटणार आहे. त्याच्यामुळे रोज एक चांगली कृती, स्मॉल ॲक्ट बिग इम्पॅक्ट, असं मला वाटतं की होईल नक्कीच. आपण ही सुरुवात कधीपासून सुरू केलेली आहे आणि कशा पद्धतीने करणार आहात? तर कालच आपण जुलै फॉर काइंडनेस असं एक इंस्टाग्राम पेज लॉन्च केलेलं आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसणार आहे. वीकली चॅलेंज आम्ही आठवड्यातनं एक दिवस असा म्हणजे दर बुधवारी तुम्हाला एक नवीन चॅलेंज तुमच्यासमोर येईल. तर ते तुम्हाला एक्सेप्ट जो एक्सेप्ट करेल त्यांनी जर पूर्तता केली तर आपण महिन्याच्या अखेरीस बघूया की कोणी तो चॅलेंज सर्वात जास्त इमॅजिनेशन यूज करून चांगला केलेला आहे. ते तसं करणार आहोत. शाळेंमध्ये आम्ही 6 तारखेपासनं ते 27 तारखेपर्यंत म्हणजे 21 दिवसाचा प्रोग्राम एक त्यांना आम्ही देणार आहोत की काइंडनेस ट्री ते बनवणार आहेत आणि रोज जी चांगली कृती असेल ती त्या ट्रीवरती पोस्ट इट्स जसं असतात ते चिटकवणार आणि महिन्याच्या शेवटी ह्या सर्व मुलांच्या जी काइंडनेस ट्री आहे ती किती भरलेली असेल हे बघायला मी फार इच्छुक आहे. खरं तर आम्ही ह्या सगळ्या मुलांना आणि जे फक्त मुलंच नाही तर जे आपल्या ह्या मुवमेंटमध्ये पार्ट घेतील त्यांना काइंडनेस चॅम्पियनचं सर्टिफिकेट देणार आहोत. आणि जे मुलं मुली किंवा कुणीही असो खूप चांगले कोणती कृती केली तर त्यांना आपण काइंडनेसचं स्टार जे आहे ते त्यांना देऊ. असं काहीतरी त्यांना अप्रिसिएशन आपण नक्कीच सोशल मीडियावरती तुमच्या सगळ्यांच्या द्वारे आपण नक्कीच त्यांना अप्रिशिएट करू. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग,
कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.